ऐन उन्हाळ्यातील ती नेहमीप्रमाणेच असणारी एक संध्याकाळ. 6च्या सुमारास नानाभाऊ आणि त्याचा जिवलग मित्र सुधाकर ही जोडगोडी बेलापूरवरून बैल घेऊन गावाकडे जाण्यासाठी प्रस्थान करीत होती. सुधाकरकडे एक बैल होता आणि त्याला सोबती हवा होता, म्हणून तो सकाळी सकाळी बेलापूरला आला होता आणि सोबत म्हणून नानाभाऊ पण आला होता. आज त्यांना उशीर झाला होता निघायला आणि त्या काळात दळणवळणाची साधने काही अस्तित्वात नव्हती. आता बेलापूरपासून त्यांच्या घराचे अंतर सुमारे 20 मैल लांब, पण उन्हाळ्याचे दिवस आणि त्यात पौर्णिमा, मग काय रात्रीचा प्रवास अगदी मनासारखा होणार होता. आणि हो, त्यांचा सोबत एक भला मोठा अल्सेसियन जातीचा कुत्रा होता. हा कुत्रा नेहमी सुधाकर सोबत फिरत असे आणि आज पण तो आला होता. सुधाकर आणि नानाभाऊ घरी जाण्यासाठी निघाले आणि एकंदर कथेची सुरुवात झाली. गप्पा मारत चेष्टा मस्करी करत हे दोघे निघाले. ते बराच वेळ चालत होते आणि अजून 2-2.5 तास चालले की मग घर येणार होतं. पण आता 10 वाजत आले तरी त्यांना गावाची शीव दिसेना. अचानक बैलाने खाली बसून घेतलं. तो पुढे चालत नाही म्हटल्यावर हे दोघेही हतबल झाले. नानाभाऊ जरा हा जनता माणूस, म्हणजे त्याला काही उतारे अंगारे असं काही येत होतं. पण आता कुत्रा भुंकू लागला, पायाने माती उकरू लागला. नानाभाऊला काहीतरी शंका आली आणि त्याने एक मोठा दगड घेतला. तो समोर फेकला, पण त्या दगडाचा आवाज काही वेळाने एखाद्या दरीत पडल्यासारखा आला. नानाभाऊ घाबरला. बैल उठून उभा राहिला. कुत्रा सुद्धा मागे सरकू लागला. नानाभाऊने सुधाकरला सांगितलं, मागे चल थोडं. मग हे सगळे मागे फिरले. थोडे मागे आले. तिथे त्यांना एक नांगर दिसला. त्या नांगराला धावे होते. नानाभाऊने बैल त्या नांगराला बांधला. तो कुत्रा मागे सरकून केकाटतच होता. नानाभाऊ त्याला गप्प करण्याचा प्रयत्न करत होता, पण तो कुत्रा थांबत नव्हता. इकडे सुधाकरला काय चाललंय हे काही समजत नव्हतं. आता नानाभाऊ सुद्धा मांडी घालून बसला आणि काहीतरी मंत्र पुटपुटत होता. नानाभाऊ हा रंगाने काळा होता आणि त्या चंद्राच्या प्रकाशात त्याचे ते काळे शरीर फारच भयानक वाटत होते. तो आता उठला. त्याने हातात माती घेतली आणि मोठं रिंगण टाकलं. आता ते त्या रिंगणात सुरक्षित होते. जोरात वारा वाहत होता. टिटवी ओरडत होती. घुबडांचा संगीत संगाळा चालू होता. हेच कमी होतं की तो त्यात कुत्रा जोराने भुंकत होता. आता 12 वाजत आले होते. या तिघांना भुका लागल्या होत्या. तिघे म्हणजे नानाभाऊ, सुधाकर आणि तो कुत्रा. बैल नागराजवळ असलेली वैरण खात होता आणि हे तिघे त्याकडे बघत बसले होते. सुधाकरने बाजूला बघितलं आणि लांबवर कोणीतरी येत आहे हे त्याच्या लक्षात आलं. तो जरा खुश झाला, पण त्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही. नानाभाऊने सांगितले, तो भूत आहे, त्याच्याशी काही बोलू नका. तो रिंगणात येणार नाही. तो आपल्याला इथून बाहेर काढायचा प्रयत्न करणार. आता त्याचे बोलणे संपेपर्यंत तो माणूस तिथे आला. अंगात पायजामा, वर कोपरी, डोक्यात मळकी टोपी, गळ्यात मफलर असा या सैतानाचा पोशाख होता. काय पाहुणं, इकडं कुठं? चला माझ्या घरी. तो उत्तराची वाट बघू लागला, पण कोणी काही बोललं नाही. इतकंच काय, पण कुत्र्याने सुद्धा त्याला प्रतिसाद दिला नाही. माझं नाव पांडू आहे, तुमचं काय आहे? त्याने परत एकदा विचारलं, पण हे दोघे गप्प. आता तो जरा नाकूच झाला. तो सैतान गुरगुरला आणि ओरडला, धमक्या देऊ लागला. बघून घेईन असं बोलून तो समोर एका वडाच्या झाडाच्या पारंब्या पकडून झोके घेऊ लागला. जवळपास अर्धा पाऊण तास झोके घेऊन तो सैतान परत आला आणि छोटे छोटे दगड गोळा करून नानाभाऊ, सुधाकर, कुत्रा व बैलांना मारू लागला. पण ते दगड रिंगणात जात नाही पाहून आणि त्या झाडावर चढून खाली दरीत उडी मारू लागला. त्याचे हे असले प्रयोग खूप वेळ चालू होते. मग पूर्वेला लाली पहाट झाली. पांडू रागा आला आणि बघून घेऊ असं बोलून तो दरीकडे निघून गेला. रात्र सरली. संकट टळलं होतं. नानाभाऊ बोलला,
आपण इथे शेजारी गावात जाऊ आणि काहीतरी खाऊन घेऊ, मग घरी जाऊ. सुधाकरने काही न बोलता मान डोलावली आणि त्यांचा लवजमा गावात जाऊन पोहोचला. एका घरी जाऊन त्यांनी पाणी मागितलं आणि तोंड वगैरे धुवून मग जरा ताजेतवाने झाले. कोण कुठले काय विचार होईपर्यंत 2 मोठ्या पितळ्या भरून मस्त दुधाचा चहा आला. त्यांनी चहा वगैरे घेतला आणि रात्रीचा प्रसंग कथन केला. मग त्या घराचा मालक हसू लागला आणि बोलला, लय मोठी जुनी गोष्ट आहे. ते तसं पांडूचं भूत कोणाला काही करत नाही. ऐका मी सांगतो. असं बोलून त्याने कथा कथन करण्यास सुरुवात केली. काही वर्षापूर्वी इथे एक पांडू नावाचा माणूस राहत असे. वय 30-32 वर्ष असेल त्याचं. लोकांना त्रास देणे या उद्धट माणसाचा मुख्य व्यवसाय होता. हा गावातील लोकांना खूप त्रास देत होता. त्यामुळे त्याच्या आईने एक मुलगी बघून त्याला लग्नाच्या बेडीत पुरता गुंतवून टाकला. आता हा सुधारणार या त्याच्या आईच्या आशेवर त्याने विरजण टाकलं. लोकांना त्रास देण्याचा जणू या मूर्ख माणसाने चंगच बांधला होता. तो गावातील कोंबड्या चोरून नेई आणि त्या माळरानावर भाजून किंवा शिजवून खाई. असं एक ना अनेक उद्योगव्याप तो करीत असे. एक दिवस असा शेजारच्या गावात बाजार होता आणि लोक त्या बाजाराला गेले होते. ते संध्याकाळी उशिरा येणार हे निश्चित होतं. पौर्णिमेची रात्र होती. शुभ्र चांदणे पडले होते. मंद प्रकाशाने उन्हाळा असला तरी थंड वारे वाहत होते. पांडू लोकांना घाबरवण्यासाठी त्या वडाच्या झाडावर चढून बसला होता. हे झाड त्या दरीच्या अगदी कडेला होतं आणि लोक येण्या अगोदर पांडू झाडावरून खाली दरीत पडला आणि त्याचा तिथेच कपाळ मोक्ष झाला. 3-4 दिवसांनी पांडूचे मृत कलेवर शेळ्या चारणाऱ्या एका बाप्याला दिसलं. ते अगदी छिन्न विछिन्न झाले होते. त्याच्यावर अंत्यसंस्कार केले, पण पांडूचा आत्मा शांत नाही झाला. त्याच्या इच्छा पूर्ण नाही झाल्या. त्याने लगेच 3-4 दिवसांनी गावात धुमाकूळ घातला. तो गावातील शेळ्या सोडून देऊ लागला. घरातील भांडी पाळू लागला. कोंबड्या रात्रीच्या सुमारास हुसकावून लावू लागला. कुत्रे मांजरी यांना देखील या सैतानानं सोडलं नाही. गावात एकच हल्ला कल्लोळ माजला. हा कर्मदरिद्रीही त्याचे प्रयोग करून दमला. मग तो विहिरीवर जाऊन पाणी नेण्यासाठी आलेल्या बायकांना भीती दाखवू लागला. त्या पाणी भरण्यासाठी गेल्यावर हा त्या विहिरी शेजारी असणाऱ्या आंब्याच्या झाडावर चढून पाण्यामध्ये उडी घेई. कधी कधी मोठ्याने ओरडत असे. हा जणू त्याला छंद जडला होता. कधी पाण्याने भरलेले भांडे रिसवून देई. एक दिवस गावात एक मांत्रिक आला. त्याने या सैतानाचा बंदोबस्त केला. आता त्याच्याकडे 2 पर्याय होते. गावात राहून या मांत्रिकाविरुद्ध आणि गावातील लोकांविरुद्ध बंड पुकारून आपला धंदा सुरू ठेवायचा किंवा गाव सोडून जायचं. तो गावात येऊ शकत नव्हता. मग त्याने दुसरा पर्याय निवडला आणि तो गाव सोडून गेला. पांडू रागाने गुरगुरला. दुःखाने वेदनेने तळमळत होता. थोडे दिवस शांततेत गेले आणि मग त्या भूताने इकडे आमच्या गावात त्याचा धंदा सुरू केला. लोक त्याला घाबरत. मग तो खुश होई आणि आनंदाने टाळ्या वाजवून निघून जाई. हा रात्री गुरेढोरे सोडून देई. कधी दरवाजे वाजवी, भांडे पाळून देई. रात्री घरात लावलेले दिवे फुंकर मारून विझवत असे. कधी घराच्या छतावर चढून अंगणामध्ये उड्या घेई. एक दिवस आम्ही सगळे लोक पारावर जमलो आणि परत तो मांत्रिक बोलावून आणला. त्याला बघून ते भूत, तो सैतान, तो अजागळ मिश्किल पांडू हे गाव देखील सोडून गेला. पण त्याने अजिबात हार पत्करली नाही आणि पाहून घेईन असं तो जाता जाता बोलून गेला. नंतर मात्र तो कोणत्या गावात गेला नाही. त्याने त्या माळरानावर आपलं साम्राज्य प्रस्थापित केलं आणि तो वळ म्हणजे त्याचा महाल. त्या माळरानाचा तो स्वयंघोषित राजा झाला. त्या माळरानावर रात्री कुणी जात नसे. परिणामी आता त्याचे सर्व उद्योग थांबले. एक दिवस रात्री रामू नावाचा माणूस त्या वाटेने येत होता आणि पांडू अचानक त्याच्या समोर हजर झाला. त्याला बघून रामा घाबरला आणि त्याला बघून हनुमान चाळीसा, रामरक्षा आणि देवाचे नाव घेऊ लागला. तो रामा कसाबसा सुटून पळत, खुरडत, रांगत गावाच्या शिवेच्या आत येऊन पोहोचला आणि मग पांडू निघून गेला.
इकडे रामा घरी तर आला, पण दुसऱ्या दिवशी तो तापाने फणफणला. लोकांनी त्याला धीर दिला आणि पांडू काही करत नाही असं सांगितलं. तो अशा त्याच्या खोड्या बंद करणार नाही हे नक्की, असे बोलून लोक आपापल्या कामाला निघून गेले. रामाने मनात पांडूला शिव्यांची लाखोली वाहिली. त्या माणसानं सांगितलं की तो यापेक्षा काही जास्त त्रास देत नाही. मग नानाभाऊ, सुधाकर आणि त्यांच्या कुत्र्याने जेवणावर आळवा हात मारला आणि गावाचा रस्ता धरला. त्यांनी जाता जाता एकदा मागे वळून बघितलं. त्या वडाच्या झाडावर लांबून त्यांना सळसळ दिसत होती. मित्रांनो, ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत.